का? मी कसं काय प्रेग्नेंट राहील? सगळं गाव तर म्हणते की गुड न्यूज बाबूराव तिथं बसेल असतो आणि सुनीता. अरे लक्ष्मण ढवळे, तुला काही लाज वाटते का? थोबड संपा तुझा म्हणजे का बाबूराव बसेल असतो मला दिवस राहिले काही बी काय बोलती म्हणजे आम्ही काय तेवढं करतो काय? नाही गाव म्हणते गावातले लोक बाळला म्हणा तुम्ही किती ठिकाणी तोंड मारतो ते बघा सुनताचं नका बघू म्हणा ती काय करते. आम्ही फक्त गप्पा मारतो. बाबूराव पण हिचं थोबड ठेचलं पाहिजे. नाही, इथल्या 17 ठिकाणी तोंड मारायची सवय इथं आली तोंड मारायला आपल्या इथं. आणि नेमता करते पीठ मागायला हा, आली. पीठ मागायला आली. समजत नाही हिला बाबा. नीट करू का आता मी? खरंच करा. आणि एक समजत नाही नवरा पत्ता नाही बाई कसं काय? आता लोक खोटं बोलते. एक खोटं बोलत का 10 जण खोटं बोल राहिले का आता? मला तर असं खरंच पाठवून राहिलं. बाबूराव खरंय काय सांगतो खरंय. तुम्ही त्या दिवशी तिथं ते झाडाखाली चिंच झाडाखाली काय करत होती? चिंच खात होत्या. अगं चिंच खात होती मी. मग का बरं खात होत्या? चिंच खाऊ शकत नाही का मी कधी? अहो डिलिव्हरी म्हणजे असं बाळ होणार असेल ना त्यावेळेसच मुली चिंच खातात. मुली नाही मी बाई आहे चांगली आता 28-29 वर्षाची. तसं नाही. तुम्ही प्रेग्नेंट आहे आम्हाला कन्फर्म माहिती. शुअर आहे आम्ही येतं. बाबूराव सांगा हो. पावर वहिनी उभी राह बरं. बाबूराव हे दिसतं का? हे सरसपाट काही दिसतंय का तुम्हाला? थोडी सूज वाटत हो. थोडं वाटतंय. अगं पागल ती तब्येत सुधरेल म्हणून पोट आहे. राम राम. हे काल बोला ना बा सरपंच. काय चाललं? बस काय बस. आता कुठं बसत तुम्ही उभं राहा. बस तुम्हाला गुड न्यूज घेऊन आलो मी. काय? कशाची? अहो इथंच गुड न्यूज आहे. हा प्रेग्नेंट आहे. अच्छा. हा का? हा. मग दुसरी गुड न्यूज सांगतो ना. तुमच्या ना यादीमध्ये नाव आलं दोघांचं बी. घरकुलची यादी आहे माझ्याकडे. आता काय डोक्यावर घर बांधा. मला आले का? हा दोघांचे नाव आहे. हे सांगण्यासाठी आलोय मी. दोघांचा रूम आहे आपल्याला. अहो ते मरू तर तिकडे घरकुलाचं तिथं काय डोक्याला ताण झाला. याचं बरं याचं काय करते तू? नाही ही चूक आहे ना शासनाची. त्याला गरज नाही ना त्याचं मी नाव यादीमध्ये अहो, सांगायला. गरज नाही गरज आहे आम्हाला बांधायचंय घर ते शेतामध्ये बांधायचंय. अच्छा. तुम्हाला तरी सांगितलं का मी? वा, दादा, काय केलं? आलं. नाही ते काम कधी सुरू करतात तुम्ही हे विचारण्यासाठी आलो मी. लगेच उद्या पुढे व्हायचं आम्ही. हा नाही, तुम्ही हिचा खालो घर मागायला वरून नाही. याची गुड न्यूज मग काही पेढे बिडे काही पार्टी काही चहा प्या तर म्हणा सरपंचाला चला घरात. पंचायत तुम्ही कशासाठी आले तेच काम करा. इथं उद्योग नका करू तुम्ही. कशासाठी आले तुम्ही? ते ना घरकुलामध्ये नाव आलं दोघांचं बी. तुम्ही मेन मुद्द्यावर या. गावात काय चर्चा आहे ते सांगा या बाईला. आता तुम्ही सांग म्हणजे चर्चा आहे का? इथं नवरा इथं नाही तरी बाई अरे माहित आहे ना मला मी मग बोला सरपंच ना या ते. गावचा. काय प्रेग्नेंट असते तुम्हाला कसं काय माहित राहतं? अहो काही आपल्या ग्रामपंचायत मध्ये ना 9 बाया लेडीज म्हणजे बाया सदस्य आहे ग्रामपंचायतचे हा आणि 9-10 जेंट्स आहे. हा एक बाई आहे ना तुम्हाला नाव सांगायला हरकत नाही. ती ठकी आहे ना ठकी. हा. ठकीनं मला सांगितलं. काय? आता हेच गुड न्यूज. मग का पोटात ह्या माणसाचं बाळ आहे. ए! ए लागाटे बोला काय? अरे बापरे, नाही हे नाही माहिती हो. त्या ठकीला म्हणा हं. ते 2 नवरे होते ना पहिले सोडून ए. गेलेले. हा त्यांना आता राख्या बांधायला जाती म्हणा ना. आता तिसरं एका बाईचं घर मोडून तिथं घर घुसली. स्वतःच्या गाडी खालचा अंधार नाही बघा. अरे, अरे. लोकांच्या गाडी खाली वाकू वाकू पाहती. काय झक मारायला मोठं गाडी ती म्हणा कम नको तिथं. हो, नीट बोला. पण ही काय म्हणून राहिली? हिची चूक आहे का हिची चूक? माझं नाही लोक म्हणताय. ए, लोकं- बाबूराव जाऊ बसतो. बाबूराव जाऊ बसतो. कशाला बसतो? मारला खडी ना ग. हो मारा हो हिला. नाही, हो, काय हा? बसल्याला काय झालं? बाबूरावचं ते म्हणे. याला काय लोक हे पुरी तोंड आवडत तुझं बोला. सुनीता क्षेत्रात कोणीकडची या गोष्टी बोलाय सारख्या राहत्या का? अहो, ये ना तुम्हाला किती माहिती टॉयलेट. आहे लोकं अशी थुकू राहिले बाईवर. म्हणून ते लोक म्हणून राहिले का मुर्दा हो बसवतो शांत व्हा तुम्ही नका लोकांचा. टेन्शन घेऊ. हा? शांत व्हा शांत. ती ठकी म्हणत होती आणि ही आता तुमच्या तोंडावर प्रत्यक्ष म्हणून राहिली ना. आणि नाही, मी पण बघितले ना कोरड्या उलट्या करत होत्या. तिकडून भांडे घासत घासत तेच बघितलं. तुला तेवढे बरं काम आहे आता. मी कोरड्या उलट्या करते का कशा उलट्या करते बघायच्या. काय ताप झाला नाही डोक्याला. असं कोरड्या उलट्या कोण करतं माहिती आहे ना. हे माहिती आहे माहिती आहे. तू नको शहाणपणा डोकं शिकू. दुखायला लागलं हो. आता काही खरं नाही. आता मला की डोकंच काम नाही करायला. इकडे या. नाही टेन्शन नका ते घेऊ. आम्हाला सांगा. तुम्ही असं नका लपवू टेन्शन- नका. असं काय टेन्शन असेल तर नका आम्ही हे करून देऊ. नका टेन्शन घेऊ. बाबूराव काय चाललंय घेणं नाही देणं नाही. काय माझ्या नावाचा माळ जप करता लोक. मार नाही का बाबा माणसाला कोण कोणी दिसत आता असं म्हणतं बाईचीच झालेलं. हे जाती सगळी. तसं काही नाही तुम्हाला दिवस जायचं. अहो नाही ना बाबूराव. मग बाई- माझ्या नवरा इथं आलेला 6 महिन्यापासून. मला कसे दिवस जाते? तुम्ही एवढं काय घाबरत पण? अरे मग लोकांना हे बघ कर नाही तो डर काय काम की कशाला अहो लोकांना मी मारा. त्या गोष्टीला नाही घाबरत. आम्ही दोघंही नाही घाबरते. आपण दोघंही नाही घाबरते. मला काय टेन्शन घेऊ जाऊ द्या येऊ का मी. अहो पण लोक कशाला करतात? तू कपिला करत फिरता रे का माझ्या नावानी. त्यावेळेस ते करूच नाही ना. नवरा घरी नसतात ना. ए चक्र ए, शांत ऐक बस ना ना. बाई, तू चांगला नवरा पहिला सोडून दिला ना. दुसरा करेल तू शिकू नको मला. तुला टोळी काय नवरा केलेला आहे. मी असलं नाही का रिकाम उद्योग करत.
तुला टोले खायचे का बाई? सरपंचीला सांगा मी नाही कुचलं हानी नाही तुला तर. सांगू का तुला सांगू माझं काय सांगताय मी नाही असे काम करत. तू शांत बस ना पण मला बोलू दे ना दोन शब्द. बोला ए, तुम्ही. तू हे काय बोलत राहू राहते गावाची इज्जत चालली तो काढू काय? काय बोलावं लागते. तो काढू ऐका अरे गप बस ना बाबा गप बस अरे ना. टाकीचा बारका हे करून टाकले ना अरे बा. नको ना एकमेकच हे? आहे. म्हणजे तुमच्या याच्यावर आलं तर तुमच्या गळ्याशी आलं तर तुम्ही लगेच आमचा हात धरून राहिले लगेच आमचं काढून राहिले. तुमचं हात धरलं म्हणजे आमचं मग काय काय एवढी नाही. कमी ते सांग मला असं बोलायला गावामध्ये अजून कोणाला टाप नाही मला शब्द बोलायची. ही बाईला बंद करे. नाही बरं ते तुम्ही माझं तोंड ऐकायला बंद शांत करा. व्हा या मला बाई. करायचा ब्रह्माच्या का आम्हाला गावचे सरपंच आहे तुम्ही. अहो, हा ना. गावचे सरपंच आहे ना तर घालू का त्याला मी करू बोलली चांगली तुम्हाला जाता. अहो माझ्या तोंडाने नाही बोलत मी त्या ठकींनी मला सांगितलं. तुमचं थोबाड काय शिवलं होतं का तुम्हाला नाही बोलता आलं का ती बाई तशी नाहीये तू कस काय म्हणती चाल तिच्याकडे म्हणून. खरं सांग का मला बी खरंच वाटलं होतं काय ती अशी बोलली ना पण आणि मा- तुम्ही गाव थुकून राहिले बाईवर. ए, तुला तो आता जाऊ दे काय जाऊ दे. तुला हो, ए, करायचं कर करू नाही आपण ना, बाई, असं टेन्शन नाही. डॉक्टर एक प्रसंग सांगू का मी अहो रामायणामध्ये सीता सावित्रीला लोकांनी नावं ठेवली अक्षरशः हा. ज्यावेळेस राम 14 वर्ष वनवास भोगून आले बिचारे हे बघा तरी हे सुद्धा बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. ऐकलं का हे बघा. काय नाही काय तेव्हा याच आहे तर तू ना तुला किती गाव राहायचं लपवलं बाबा काय होतं? मला सांग काय लपवलं मी मला सांग काय? सांगा मला. अहो असं माझं काही डोकं फोडतं का. ऐका, थांबा, थांबा. तुम्ही शांत व्हा. एक काम करू आपण दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल आपण डॉक्टरांना कॉल करू. व्हेरी गुड एकदम मस्त मुद्दा मांडला करा डॉक्टरला फोन. कोणत्या डॉक्टरला फोन करते शेवळा डॉक्टर का ते शेंगोळे का सांगोळे कोण हा, बोला, करते करा 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 शेंगुळे शेंगुळे कर- खातो, हा. शेंगुळे करे ते. शेवळे कर नाही शेवळे नुसतं हा ना? अरे शिव. ते शेवळे खाते हा. आणि माझं नाव सांग सरपंच पण इथं की यांच्या घरी बोलवा हा तुमचं काय तुम्ही तर पुढे ऍडव्हर्टाईज करता. तो काय तपासायचं का अरे तिथे ते जातील यांच्या घरी बोलवा सरपंच इथे आहे म्हणा हा. थांबा आता मला बोलू दे. हॅलो हा डॉक्टर तुम्ही घरी आहे का तर दवाखान्यात आहे. नाही क्लिनिकवर आहे बोला. अहो नाही काय नाही लवकर या आणि एकदम एकदम एमर्जन्सी आहे. कारण की इथं खूप जास्त महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही लवकर घरी या आणि लवकर या म्हणा माझा इथं तिचा प्रश्न आहे. थांबा हो. काय झालं, अहो, कोणाला इथे अटॅक ना- आलाय का? तुम्ही लवकर या. अटॅक पेक्षा डेंजर येतं. सुनीता ताई ना त्यांच्या घरी या. ते नाही का त्यांची जावाची डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस हा, हा, तुम्ही हा, आले- हा, आले हा. त्याच घरी या. तेच का त्यांच्या गाईला आता वासरू झालंय तेच का? त्यांचं काय तुमचं म्हणणं अहो, सरपंच इथंच आहे म्हणा सरपंच इथंच आहे. अच्छा अच्छा, तो थेरडा पण तिथंच आहे का? अहो, तुम्हाला काय करायचं जाऊ दे ना त्यांचं काय बर 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 बर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तेच घर ना जे गाईला वासरू झालं ते नवीन. हा, हा, हा. बरं आलो चालेल लवकर चालेल. या आलो, इथं. आलो, आलो. इथं पार भांडणं चालू आहे. शेवळेला तपास करतोय का गायला वासर झालं मग डॉक्टर आहे ते तपास करता करता तर डॉक्टर झाले ते आता कळून जाईल कोण खरं आहे कोण खोटे. येईल म्हटले ना हा येऊ राहील. माझं नाव सांगितलं ना हा 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 मग पोस्टर्स लावले होते तुमचे गावभर. तसं नाही डॉक्टर लोक तू काय काय तू काय शेवळे डॉक्टरचा माणूस बघ का अरे तसं नाही अरे जर ठरवलं तर नाही ते- चाललंय असं ते शेंगोळे डॉक्टरचा. अरे जर ठरवलं ना की या आमच्या गावात दवाखाना नकोय म्हणून माहिती का सरपंच यांचं पावर कसं राहतो माहिती काय? सरपंचाचा सरपंचाचा पावर. सरपंचाला गावकऱ्यांनी सरपंच बनवलं हे लक्षात राहू द्यायचं पहिले. शांत बसा तेच सांगितलं मी असल्यावर पण पटकन सरपंच तुम्ही कुठे बी मत मागायला तयारच राहता. हा. सरपंच आहे सरपंच आहे आणि मला वाटतं काहीतरी महत्वाचं सांगू राहिले. बरं मी काय कुठे बी करतो? ऍडव्हर्टाईज. तो डॉक्टर कोण आला 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 आला. आला आला आता बरं झालं माझं शांत बसा आता. लवकर चला डॉक्टर. डॉक्टर चढावर चढा चढावर कोण आहे पेशंट? नमस्कार इथे. कोण या पेशंट आहे का? पुढची हा. का? कुठं जाऊ पुढची का पटकन? मला पुढच्या ह्याला जायचंय बसा. चेकअपसाठी. हा. एवढी घाई ए, करू. ए, मला नाही, तुम्ही बसा. हा. काय होतंय? मला दिवस गेले असं सगळ्यांना माहिती पण मलाच माहित नाही मला दिवस गेले कसं काय गेले ते पण माहित नाही. शांत व्हा आधी, शांत व्हा आणि शांततेत बोला. एवढं त्यांना टेन्शन ना घेऊन कशाला गोळ्या सांगता उलटी होत्या आणि ह्या प्रेग्नेंट आहे असं आम्हाला वाटतंय आणि त्याचा नवऱ्याच घरी नाही. या कोण आहे त्यांच्या? कोणीच नाही गावातलं ही गावातली मैत्रिणी अशी शेजारचे आम्ही शेजारी. आम्ही दोघं शेजारी बस राहतो आणि मी सरपंच आहे हा तुम्हाला ओळखतो, तुम्हाला कोण नाही ओळखत. फेमस असती. हो बघा काय बघू द्या मागे सारखा निर्भासाठी कोण? हा. अरे बापरे, घड्याळ विसरलो. एक मिनिट थांबा. यांच्या घड्याळ देऊ का हो तुमच्या नाही घड्याळ नाही, फोनवर नाही, ठेवून बंद जाईल आहे. माझं काम. बंद आहे. मागडा बंद हा, फोन बघा बघू द्या. कधीपासून होत आहे? अहो साहेब 2 दिवसापासून फक्त असं मळमळ होती उलट्या होत्यांनी पाहिलं या काढल्या लोकांनी. या लोकांनी गावभर केलं मी प्रेग्नेंट आहे. हो का? मग असलच नाही बघा बघा नीट ते शेजारी. बघा, तू- तू- हो
हे काय प्रेग्नेंट वगैरे काही नाहीये. नाही मला का? असं वाटतं ऍसिडिटीचा त्रास असावा. अच्छा अच्छा. प्रेग्नेंट वगैरे काहीच नाही, तसं काही सिम्पटम्स वगैरे काहीच नक्की ना? अजिबात नाही. नाही तुम्ही ऐका. कन्फर्म आहे का? शुअर आहे का? तुम्ही खात्री का तुम्हाला? तुम्हाला अरे ते- काय एवढी घाई लागली तुम्हाला असं वाटतं का यांनी प्रेग्नेंट व्हावं? नाही काय हे साहेब? कोण आहेत कोण हे? ती मैत्रीण म्हणावा का दुश्मनी, अशी मैत्रिणी जवळची यांना आणि बाहेर काढा इथून आधी. काही कामाच्या नाही त्या. तुम्ही डॉक्टर सारखंच बोला. तुम्ही इथं सारखं आमच्या राहा. याच्यात बोलू नका. बोलवलं कशाला मला इकडे? बघू इकडे परत एकदा check शंभर करून. डॉक्टर चांगलं चेक करा बरं. तुमच्यासाठी पण परत हो confirm परत करतो. चेक हा, करा. हा. अरे आमचं जे कसं आहे आयुष्याचं हे हा, ते ऐकलं मी फोनवर इज्जतीचा प्रश्न. नाही नाही अजिबात नाही. तुम्हाला ऍसिडिटी नाही झाली ना? असेल. हा, आता तेव्हा- जरा मळमळ अहो होते. डॉक्टर काल रात्री मेथीची भाजी काढली त्याच्यावर एक ग्लास दूध पिलं त्यांनी सांगली मला ऍसिडिटी पित्त झालं. हे लोक बुरकळेल तोंडाचे काय थोबाड घेऊन माझ्या इथं वाळवंट कुणीकडचे म्हणे का तुला प्रेग्नेंट आहे ना गाववर माहित झालं. मला कसं माहित नाही मला दिवस जायले. हो, मॅडम असे लोक कशाला जवळ ठेवायचे? अहो साहेब यांना सांगत असते माझ्या घरच्या अवती होती कुत्रा नका मारत जाऊ. यांना माशा मारल्याशिवाय होतच नाही. अहो आमची काय तुम्ही गावात चर्चा चालू होती, सरपंच येणार त्यांनी मी ती त्याचं चर्चा. नातं घालायला चुलीत. हे बघा मी डॉक्टर आहे, पोलीस नाही. माझ्याकडे तक्रार करू नका. बरोबर. तुमच्या तक्रारी तुमच्या आपापसात सॉल्व्ह करा आणि मिटवा. ठीक आहे. या बाईला आधी बाहेर काढा. त्यांचं बिल देऊन टाका. पैसे किती द्यायचे? नाही ते पैसे नका देऊ. मला नको पैसे तुमचे. बघा तुम्हाला हा. वाटून डॉक्टर सुद्धा म्हटलं पैसे नका देऊ. मग म्हणजे आम्ही झक मारली. डॉक्टर बोलावलं, तिला फोन केला, मी सरपंच. नाही, नाही मी नव्हते म्हणत. गावातले लोक म्हणत होते. माझं काय संबंध नाही, आहे? डॉक्टर बोलावला, चांगलं झालं ना. मग आता जाऊ दे. नाही ना तुम्ही मग कशाला कर नाही तो डर क्या काम की घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. चला चहा पाला काय आम्हाला. बघू राहिले मस्त तोंड तुम्ही? बरं झालं नाही झालं. नाही झालं काय? प्रेग्नेंट तरी. अहो कळतं का तुम्हाला? मला बी वाटतं. आणि मला आम्हाला बी माहिती वाटतं. करता सांगते आम्हाला चुकी हे केली. ना मी दर रक्षाबंधनला राखी बांधते हा. हा? आणि मग? तुम्ही इतकं घाणेरडं बोलले अरे. म्हणजे मैत्रीच्या नात्याला बहीण भावाच्या नात्याला तुम्ही काही कलंकच ठेवला नाही. कलंक लावला, कलंक नाही. लावला. मग कसं मी- वाटलं मला माहिती का? किती नालायक लोक दिन म्हणायचे. में भैया रात को सह्या. हा. असं- अहो, दिन में भैया रात में सही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो हो. आणि या महाराष्ट्रामध्ये असलं काही चालत नाही. इथं भावाला भाऊच म्हणता आणि इथं नवऱ्याला नवराच हो. म्हणता. नवऱ्याला राखी बांधती नाही आणि भावाला झोपायला जाती नाही एवढं लक्षात ठेव. म्हणजे थोबडधोड सांग ना, थोबडधोड बुक काढू का? आणि ते तुमचं बी झाडा तुम्ही तुमच्या हाताने. मी काय केलं? गावातले लोक असे म्हटले म्हणे जेव्हा सरपंच ना त्यांनी गावात काय चर्चा चालली? सरपंच नातं अरे, सरपंच सरपंच. घाला तुमचं झाड शिवाय. कर- बरं बरं, माफ करा मग. माफ करा. मला नाही माहिती तुम्ही यांना दरवर्षी लाखी बांधतात का? विचारा त्यांना. अरे भाऊ, बाय. दरवर्षी राखी बांधतात, दरवर्षी ती पळीला ओवाळायला त्या भाऊ विजेला. अरे नाही मला हे माहित असतं ना. अरे, काय नालायक लोकं तुम्ही. ही चर्चा सुद्धा सांगितली नसती. म्हणजे आता नुसतं बोट लावलं तर पोट येतं. बाई माणसासोबत बोलाव का नाही? बरं एखादं खरंच लफडं असेल तर ते बी कळत नाही आणि खरं बहीण भाऊ बी त्याला काही हे बी कळत नाही लोकांना. गावामध्ये किडे रागायला जातात ना. मग? तुम्ही मग शुद्ध मग गहू तेच आहे. झालंय. तुम्ही आता शुद्ध आम्हाला गहू आहे पण ते किडा किडा आता मिळतो काय व्हायचं आहे का? हे गावाचे लोक किडे आहे. मी तर बरं का? म्हणतो. किडे अरे तुला माहिती तुझा गावातले नवरा? हे बी होते. हे पण मला सांगत होते त्या दिवशी. अरे अरे मग गप्प बस ना आता. मी काय बघ तुम्ही ऐकूनच घेतली नाही रे. तिचा नवरा 2-3 महिने घरी येत नाही बरोबर. बरोबर मग तिला जोडी राहत नव्हतं. मग येतो दिवसभर अरे, ठीक आहे काय ना. पाचला बोल लागायला. अरे सख्या भावापेक्षा मानलेला भाऊ नाही. कधी चांगला ना राहत चांगलं आहे ना. येऊ का मग या बाय माफ करा. मला आम्हाला माफ करा. असं काय आमच्याकडून होणार नाही परत. आणि खरं भाऊन बहीण सारखेच राहा आपण. चालेल. तुम्हाला पावत रे पावत हा, रे. यांना 17 ठिकाणी तोंड मारायची सवय आणि ते आम्हाला शिकवतात नाते कशी निभवायचे म्हणून. नाही, नाही, नाही. हा? तुला जे ठेकी पोरं सांभाळ व्यवस्थित होय. या बा आता तू माझं हे करतो. हा आता तुम्ही येऊ का स्वारी हा जा. ठीक ओके. म्हणजे पहा जगाचा इतिहास कसा आहे. जग म्हणजे गोड्यावर बसून त्याचे पाय चालू देत नाही. बाबूराव तुम्ही एक विचार केला का? हा. म्हणजे चांगल्याला सुद्धा जग हे करू देत नाही. मग काय म्हणावं तेच कळत नाही अहो ह्या म्हणजे जगात. बाय माणसाची बोलावं का नाही आणि बसावं का नाही बाय माणसाची गप्पा गोष्टी मारायला. लगेच तर टप्प्याला ओळखी लोक लगेच मग? काय रे म्हणा सुनेताला दिवस गेले, काय रे म्हणा बाबराव पैसे राहतो म्हणून. म्हणजे पहा लोकांचं म्हणणं काय आहे. नजरा हो विषय नजरेचा झालेला आहे. लोकांना आता काय झालं माहिती का? संशय. लफडं कोणाशी करावं हेच कळत संशय नाही. यावर. वय पण नाही कळत का कोणाशी नाही. रिलेशन ठेवावं म्हणून. संशयाला आवड संशय. मी नाही कुठल्या कुठं चालली आहे म्हणावं तरी तुम्हाला काय बरोबर आहे. कठीण आहे बाबा. जाऊ दे बाबूराव जा. चल येऊ मला का? काम माहितले हा हा करतो ते काम. काय अहो म्हणजे आता हेच कळत नाही की कुणासोबत बोलावं म्हणून. सख्खे बहीण भाऊ जरी रस्त्याने चालले तर लोकांचं म्हणणं असतं नाही नाही हे बहीण भाऊ नसणार आहे, ते रक्ताचे का असं ते लफडच आहे असं म्हणून चालतात. कारण त्या गोष्टी घडतायत. चुका लोकांच्या पण नाहीये, युगाच्या गोष्टी. या चालू युगामध्ये तर इतकं काय काय चाललं कळतच नाही. कधी बाप पोरीसोबत पळून जातो, कधी सासरा सुनासोबत पळून जातो, कधी सून सासऱ्यासोबत पळून जाते, कधी सासू आपल्या सुनाच्या बापासोबत
घरफोड आणि ह्या गोष्टी ऐकू वाटत नाही. त्याच्यामुळं चांगल्या लोकांना सुद्धा खूप कलंक लागतोय. जगावं तर कसं जगावं, कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा एपिसोड कसा वाटला. लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा स्वाती कदम नाशिकच्या अशी कॉमेंट.